हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललो होतो माझ्या माहेरी. आज तिथे धोंडा होता. आज आव्हांना सुट्टी होती, सॅटर्डे. तर आम्ही धोंड्याला चाललो होतो. तर गाईज आम्ही निघालोय माझ्या सासूरवाडीला. तर आज सॅटर्डे, आज सुट्टी, तर धोंडा आहे. तर आम्ही निघालोय मुंबईवरून. तिचं माहेर आता आम्ही मनमाडच्या पुढे निघालोय, जाऊ रोटेगावला उतरून मग तिथून तिच्या माहेरी. तर आज आहे धोंड्याचं सेलिब्रेशन. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, आमचा धोंडा सेलिब्रेशन कसं असतं. हे बघा आमची लाडकी दाजीचा आज आहे धोंडा. अधिक मास धोंड्यानिमित्त दाजींचं आज सासूबाई आणि सासऱ्यांच्या हस्ते पाय धुणं चालू आहे. त्याच्यानंतर पूजन होईल. इकडून आता लेकीचे धोंडे दाजींचा लग्नानंतर हा पहिलाच अधिक मासाचा सण आहे. इकडे हे आमचे योगेश रावे, हे दाजी चंदिरीचे पाय धुत आहे. या त्यांच्या मिसेस आहे. ही बी नवी जोडी आहे आमची, पण यांचा धोंडा होऊन गेला आता आधीच. रुमाल घे. असं राहते. तुम्ही सांगा दोघांचे सांगा तुम्ही होते. हातात हात लावा, डोळ्याला पाणी लावा, म्हणा मामा आत म्हणा. इकडे बा जावई बापूंचं पूजन चालू आहे. राम राम घाला मोठ्या ना, सगळ्यांना आवाज येऊ द्या. काका इकडे बा. थांब आहे थांब. दोन तास अरे बस जाऊ दिवाळी. इकडे बा. सारखा इकडे व्हिडिओ काढायचा. या आजीबाई बसलेल्या आहे. नात जावयाचा नातीचा कौतुकाचा क्षण
बघत आहे. घास भरवा घास काकी का काही घे. हा, कसं करू? मग तू सरळ करू. त्याला बाजूला कर. चालतं तुम्ही तुमचं खाऊ घाला. तुम्ही खाऊ घाला. व्हिडिओमध्ये चालू बोला ना. आता खाते ना जाते. काढले फोटो काय ना पाहिजे नाही काय तुला असं का हा आरतीचे मामाचे आमचे काय हा ना टाइम आता बस. मामा तेच पटलं. या आता आमच्या आत्या आणि मामा आहे. आत्या मामांचा पण धोंडा आहे, त्याच्यामुळं त्यांचे ते ताट दे काका. पाय धुणे आणि पूजन काका आणि काकी करत आहेत. हे काकांचे दाजी आहे, काकांची बहीण. आमच्या मामाचा आणि आत्याचा अधिक मास धोंडा निमित्त त्यांचं पूजन इकडे नका. झालंय. ते दिवस बाजूला पण ते झालं. द्या या ताटात एकच झालं. आजी आहे. आजी लेकीला जावायला अधिक मास धोंडा निमित्त सप्रेम भेटवस्तू कपडे देत आहे. आत्या मामा दाजी दीदी मोठं मोठं